चला झालं का नाश्त्याची तयारी? लवकर द्या, मला भूक लागली. थांबा, सगळे येत आहे. कोण सगळे? अहो सायंटिस्ट काका त्या दोघांना घेऊन येत आहे. कोण दोघं? तुम्ही जा पाणी आणा आधी सगळ्यांसाठी. जा. पण कोण दोघं सांग ना. काका आणि पुतणे. जा. ते हा ते कशाला तिथं? एक मिनिट त्यांच्यासाठी चाललंय का हे सगळं? का खोलीत जाऊन दे ना, त्यांच्या काही गरज नाहीये. मी तर म्हणते द्यायचीच गरज नाही, बाहेर जाऊन खातील ते, बघतील काय ते. हे बघ, आजींनी सांगितलं आपल्याकडची रीत आहे, जे कोणी आपल्याकडे येतील ना त्यांना सगळ्यांना खायला घालायचं, कळलं? ही आजी पण ना नको त्या लोकांच्या बाबतीत उगाच सिंपती दाखवत असते. आणि एवढं होतं तर मग रात्री नव्हते आपल्याबरोबर जेवायला ते? हे बघ, सायंटिस्ट काका काल त्यांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले होते. हॉटेलमध्ये? दादा हो, ओम दादांची परत चिडचिड होते ना, म्हणून ते घेऊनच गेले बाहेर त्यांना. बरे मजा आहे. तुला सांगतो दादा, फुकट जेवायला मिळणार म्हणजे मस्त चोपला असेल हॉटेलमध्ये. हॉटेलचं जेवण मला आवडतच नाही. अरे घरच्या जेवणाला जी चव असते ती हॉटेलच्या जेवणाला कुठे येणार? काय वा, काय खमंग वास सुटलाय. नाश्त्याला खरं म्हणजे मला पोहे आवडतात. द्या, घरचे पोहे म्हणजे काय विचारायला नको. आहा, काय चव असते घरच्या पोहे. उपमा आहे. उपमाही मला खूप आवडतो आणि घरचा उपमाचे काय विचारच नको. द्या द्या द्या. हो, मी तुमचा घेऊन येतो. हो. उपमा आहे, उपमा. धना, उपमा तू केलास ना? अरे पहिल्या घासावरच ओळखलं मी. मस्त झालाय. वा 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 वा, चविष्ट झालाय उपमा. वा. खरं सांगू जयेश, काल मला घर सोडायची इच्छा नव्हती, पण दादाचा आग्रह मला मोडवेना म्हणून मी आपलं गेलो आणि थोडस आपलं खाल्लं. थोडस दादा ना नाही, आपण सगळे इथे जमलोच आहोत तर म्हटलं एक औपचारिक ओळख होऊन जाऊन दे ना. म्हणजे काय, ह्यांना असं वाटायला नको की हा काका अगदी शिष्ट आहे म्हणून. काय बर, तू जयेश बरोबर? तू शिक्षक आहेस, तू क्लासमध्ये शिकवतोस बरोबर? ह्या कोण आहेत? ती माझी बायको आहे. अच्छा, म्हणजे ही तुझी बायको आहे? सांगतो काय झालं. काय, आम्ही गेल्या वेळेला तिथे आलो ना तेव्हा मला असं वाटलं की ही आपल्या रणजितचीच बायको आहे म्हणून. मी म्हटलं रणजित एवढ्या उतार वयात लग्न करतो, एवढी सुंदर बायको त्याला मिळाली आणि आणि आम्हाला खरं सांगू, आम्हाला खूप वाईट वाटलं, लग्नाला सुद्धा बोलवलं नाही. पण सत्यजित यांनी सांगितलं ना आता की ती यांची बायको आहे म्हणून, विषय संपला. हा, बरं, ही कोण? मधू. मधू? बरं मधू, तुझं पूर्ण नाव काय? म्हणजे काय आपल्यामध्ये ना पूर्ण नाव सांगतात, वडिलांचं नाव, आडनाव. मधुबालाचं संपूर्ण नाव माहितीये तुम्हाला? हो माहितीये की मला, मधुबाला. याचा काय संबंध इथे? ऍक्ट्रेस होती ना ती. संपूर्ण नाव बाहेरच्या लोकांना सांगत नाही, मी पण ऍक्ट्रेस आहे. म्हणजे तुम्ही ऍक्टिंग पण करता? ऍक्टिंगच करते मी. नाही म्हणजे आता तुम्ही खरं खरं बोलताय का हे पण ऍक्टिंगच? अरे सत्यजित, तुला उपमा आवडतो असं म्हणालास ना? ओहो, मग खा ना. ओहो हो. जयेश, मला सांग की तू सत्यजित, आपल्याला उद्या जायचं ना आळंदीला? हो. सगळी तयारी झाली आहे का तुझी? तयारी कसली? काय नाही, आपण तिथे जायचं, गुरुजींना सगळे विधी माहिती असतात, ते विधी आटपायचे आणि मग आपण परत यायचं, बस. आजींचे ते ओळखीचे देवळातले गुरुजी आहेत ना, काळे गुरुजी, त्यांना विचारा ना, त्यांचे कोणतरी ओळखीचे असतील तिकडे.
ह्या आजी कोण आहेत? अच्छा अच्छा, म्हणजे त्यांचा वादनावादना आवाज येत असतो त्या का? नाही काय आहे, अजून आमची भेट झालेली नाही ना, म्हणून विचारलं मी. बरं, आजी कुठल्या मूळच्या, म्हणजे कुठनं आल्या त्या? चला, कुठले का असे ना, आपली फॅमिली सेट झाली. हा, म्हणजे तू ओमची बहीण, वहिनी आणि तू भाऊ. हा बरं जयेश, मला सांग, तू मूळचा कुठला रे? मी ह्याच्या साताऱ्याजवळचं गाव आहे. म्हणजे साताऱ्याजवळ काही त्या गावाचं नाव असेल ना? हे म्हणजे मला नाही, मला काय विचारायचं आहे की तू इथे चौधरींच्या घरात, म्हणजे आमच्या घरात कसा आला बाबा तू? माझं आणि धनाचं प्रेम आहे ना. हा, म्हणजे काय पळवून आणलंस का काय? काय रे? काय रे, काय लाजला का? बरोबर खडा बसला. हा लाजला तो. दादा, ओम उद्या आपल्या बरोबर येणार आहे ना? नाही, त्याच्या लाडक्या आजीचं श्राद्ध आहे ना, म्हणून विचारतोय मी. आणि ओम आला ना तर आपल्या आईला. ओम दादा, ब्रेकफास्ट करून घे ना तू. तिथे जाणार नाही मला. थोडा उपमा मिळेल का? नाही, छान झालाय उपमा. आणि सकाळी मला जरा नाश्ता जास्त लागतो. बघते. यांनीच पहिल्यांदा बघितलं. आत बसायचं? हो चालेल. नाही, नको. आत ना खूप आत उकडेल खूप, त्यामुळे आपण आत नको बसायला. सरळ आपण इथे या ना. हो, आपण एक काम करूयात, हा. आपण ओम दादाच्या खोलीत बसूयात. म्हणजे चालेल, चालेल. नको, ओम दादाच्या खोलीत खूप सूर्यप्रकाश एकदम डायरेक्ट येतो आणि लहान आहेत ना, त्रास होईल म्हणून. तुम्ही या ना, आपण इकडे आजीच्या खोलीत जाऊयात. नाही नको. इथे बसतो का त्यापेक्षा ना मामी? का पण? नाही, त्यांना कशाला त्रास उगीच. काही एवढा प्रॉब्लेम नाही, चालेल. काय आहे हे त्यांचे विषय खूप वेगळे असतात ना, मला उत्तर नाही देता येत त्याच्यावरती, म्हणून. मग आता ए काकू, आपण ओमदादाच्या खोलीत जाऊया? ए नाही पिंकी, थांब इथेच थांब. मला ऑक्सिजन मिळेल का? ऑक्सिजन. ए बंटी, अरे काय बोलतोयस? कुठे बसायचं ठरून झालं असेल तर प्लीज मला टॉयलेट दाखवाल का? सॉरी, प्रेशर वाढत. मधू जरा प्लीज प्लीज. चल चल, ए चल चल, सॉरी. अरे सांगायचंच ना आधी तू असं का? तेच ना. तुम्ही बसा इथे, मी आलेच. अगं पिंकी, कुठे चाललीस तू? काही नाही, मी
घर बघतीये. नाही असं असं कसं घर एकटी मी दाखवते तिला घर. हा, तू एकटी नको मला फिरूस. मला टॉयलेट दाखवताय ना हो लवकर? मी आले हा. तुम्ही बसा मी आले. ए चल तू माझ्याबरोबर चल कुठेतरी जाशील. चल हे बा इथे आते. अरे दादा असं का बोलतोयस तू मला? असं बोलायला तू मला भाग पाडलाय सत्यजित. मला सांग केस कोणी केली, मी की तू? आत्ता दादा 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 म्हणतोयस त्यावेळी सगळी नाती विसरलास ना? अरे नाही रे बाबा, नाती विसरलो नाही मी. हे सगळं करत असताना मला काय आनंद झाला होता असं वाटतंय तुला? अरे विचार ना, समीरला विचार ना. मला किती घरं पडली, किती यातना झाल्या ते. ईशाताईची आई आली आता घरी. हो काय ईशाताईच्या आई? एक मिनिट. बंटी आणि बाहेर आहे. बंटी आणि पिंकीला घेऊन आली ती. आता तू विचार कर, तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? अरे तू तसं केलंयस. अमेरिकेतनं तू इथे आलास, कशासाठी आलास? तर ओमसाठी आलास की नाही? मला काही सुचत नाही तर ते काय बोलतायत. तुझा आणि गौरी वहिनींचा घटस्फोट झालाय तरी सुद्धा तुम्ही दोघं ओमसाठी धडपडता की नाही? अरे तसं मी करतोय माझ्या मुलासाठी. काय करायचं काय हे बघ ऐक. तिकडे बाहेर ती आलेली आहे. मी त्यांना बसवली आणि हे इथे वाटेल ते बोलतायत डिवोर्स वगैरे. मला काही कळत नाहीये यार. आता काय करायचं काय म्हणजे? मला ऐक. हे बघ तू बाहेर जा. ऐक ना, बाहेर जातोय ऐकून घे ना. सांग. बाहेर ती पिंकी जी आली आहे तिला मी कम्प्युटरवर बसवले, गेम खेळत बसले. तर तिला घेऊन बाहेर जा, अंगणात खेळत बस. तर ती वाटेल तिकडे फिरते. हा त्यामुळे जा आणि ओम दादाला पहिले फोन करून कळव हे सगळं झालंय. हा तू जा, आम्ही बघतो. तू जा लवकर. हा मी काय करू? ऐक तू बाहेर जा आणि त्यांना चहा विचार, पाणी विचार, काय वाटेल ते विचार. त्यांना तिथे थांबव, आत येऊ देऊ नकोस. मी इथे बघते. मी यांना बाहेर नाही येऊ देत. चल पाणी घेऊन. मला काही बोलायचंच नाहीये. शब्दाने शब्द वाढतो आणि वाद होतो. मी आईला वचन दिलंय की मी कुठल्याही प्रकारचा वाद घालणार नाही. मी इथे थांबतच नाही ना, मी बाहेरच जातो ना. एक मिनिट थांबा, इथे थांबा. तुम्ही कुठेही जायचं नाही. इथे बसा खाली. चहा घेऊन जा ना. कुठे जायचंय तिकडे? मधू चहा नकोय मला. अहो माझ्या हातचा स्पेशल आलं टाकलेला चहा तुम्ही प्यायलाच पाहिजे. चहा प्या आणि मग जा. हा अहो आत्ताच घेतला मी. परत प्या ना, स्पेशल आहे. खूप होईल चहा, नको मला. मी करते ना, एकदा तरी घेऊन बघा ना चहा. असं काय करता? मला खूप आवडतं चहा करायला. प्लीज प्याच तुम्ही. ऍसिडिटी होते मला. मग सरबत घ्यायलाच पाहिजे. सरबत घ्यायचं. हा मधू तू ठीक आहेस ना ग? हे बघा तुम्ही मध्ये बोलू नका. मला त्यांना सरबत द्यायचंय, तुम्ही प्यायचं सरबत. धना तू जाऊन पाणी दे. मी बघते. मी बघते. तू जा आणि सरबत करते मी. हा ए होल्ड ऑन. हे पाणी कोणाकरता नेतेस तू? बोल ना. तू जा. मी बघते. जा. अगं मधू कोण आलंय? ते आलेत, ते चाललेत. नाही जे आलेत जे चाललेत पण ते कोण आहेत? सासवड अच्छा नाव आहे. गॉट इट. सरळ सांगायचं ना, ईशा आली आहे. नाही ईशा ताईची आई आली आहे. व्हॉट? हा म्हणजे काका आहेत. काका आलेत आणि ईशा ताईची आई आली आहे. ओ माय गॉड. म्हणजे काय, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही तुम्ही असं कोड्यात बोलताय ना. सासवड सास नाही. असं गोंधळत का म्हणजे रेड पडल्यासारखे? कोण आलाय? कोण दादा कोण आलाय? काय विचारलंस? बाहेर कोण आलाय? हे आता ऐकलं नाहीस का मधू काय म्हणाली? अरे ईशाची आई आल्यात रे. हे ईशा कोण? ईशा म्हणजे
ओमचं जिच्या बरोबर लग्न ठरलंय ती मुलगी ईशा. हा. ओमचं लग्न ठरलंय? अरे काय दादा, इतकं मोठं कार्य घरामध्ये घडतं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. ही बातमी कशी सांगणार तुला? का केस केलीस ना आमच्यावर तू. दादा, ती केस मी जाळून टाकतो, मागे घेतो. अरे इतकं मोठं कार्य घरामध्ये घडतंय. बर मला हे सांग, ईशा काय करते काय? ती वकील आहे, ओम बरोबर प्रॅक्टिस करते. काय सांगतोयस काय? हा. म्हणजे वकिलांनी बरोबर वकिलीन गाठली. अगदी. आणि ईशा देशमुख आहे ती. देशमुख होय. अरे तुला आठवतंय का त्या दिवशी रात्री नाही का ओम बरोबर ती आली होती? हा, जिला तुम्ही भाडेकरू समजला होता. जेवढं आठवायला सांगितलं ना तेवढंच आठवायचं, कळलं? अरे काय मुलगी आहे खरंच, म्हणजे दोघांचा लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणायचा. अगदी खूपच छान आहे. तिच्या घरी कोण कोण असतं, काय करतात? हो, त्यांना काहीच माहित नाही. तुम्ही सगळं सांगा, अगदी नीट डिटेल मध्ये सांगा. म्हणजे ओमदादाचे काका आहेत, कळायला नको का? हा, मी आलेच, सरबत करते. तुम्ही मस्त सगळं सांगा. आलेच मी सरबत करते. ओके मधू. अरे सासवडचं एक प्रसिद्ध घराणं आहे देशमुख. हा, अरे ईशाचे आजोबा ऍडव्होकेट प्रभाकर देशमुख फार प्रसिद्ध ऍडव्होकेट आहेत. काय सांगतोयस काय? मग मी काय म्हणतो, तू हे सगळं मला सांगितलंच बरोबर, पण त्या बाहेर आल्यात तर आपण भेटूनच येऊया ना त्यांना. अरे नाही ऐक तर खरं. हे बघ, काय त्यांना काय वाटेल, हे काका एवढे आले आणि मला भेटले पण नाही, किती शिष्ट आहेत ते, नाही का? असं म्हणतील की नाही थांब. मी काय नाही सरबत तर घेऊ. ए समीर, चल चल रे बाळा. काही हवंय का? नाही नको. ए धना, काय 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 काय? फोन आहे का ग तुझ्याकडे? फोन हो आहे ना. कुठला आहे? प्रीपेड आहे का पोस्टपेड आहे? गुरुजींचा आहे. ए हे आहे का ते आपलं बारीक पिन? पिन 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 नाही धना, बारीक पिनचं हे असतं, तो चार्जर असतो तो. चार्जर हो आहे ना. आहे ते? हो, ओमदादांच्या बॅगेत असतो, ते घेऊन गेले. पण बारीक पिनेचा चार्जर आहे. वा, बरोबर आहे. काय झालंय? अगं इशूला फोन करायचा आहे मला. आम्ही असं अचानक आलो ना इकडे, ती वाट बघते तिकडे. माझ्या फोनची बॅटरी गेली आहे बंटीमुळे. हो, वाट बघत असतील ना त्या. तेच म्हणत होते मी, वाट बघत असेल ती. फोन करायचा आहे तिला. फोन देतेस का मला जरा? फोन हे काय इथंच आहे ना. थँक्यू. बोला. हा बोल ओम. मी आई बोलतीये. तू आई, तू ओमच्या घरून मला फोन केलास? अगं कारण माझा फोन डिस्चार्ज झाला, बॅटरी डिस्चार्ज झाली ना ग, म्हणून मी आले इकडे फोन करायला. आई, फोन चार्ज करायला ओमच्या घरी गेलीस? आई अगं, मी 50 चार्जर विकत आणून दिले असते तुला आपल्या घरी. इशू, वेडी आहे का मी? वेडी आहेत मी? फोन इकडे म्हणजे चार्जिंगला लावायला आले असं वाटतंय तुला? गाडी आपली खराब झाली इकडेच पलीकडच्या गल्लीमध्ये. आणि मग ड्रायव्हरला पाठवलंय गॅरेजमध्ये, आणि म्हणून, आणि तो बंटी चरत आलाय वाटेत येताना सारखा, पाणी प्यायला त्यावरती. अगं मग पोट लागलं दुखायला त्याचं, मग काय करणार सांग बरं. आले म्हणून आले. बेकार मार खाणार आहे माझा तो. या आता घरी या तुम्ही. मग मी त्याच्याकडे बघते. इतकं हादडायचं कशाला वेड्यासारखं? प्रवासात येताना एवढं साधं कळत नाही त्याला, असं खाऊ नये, खाका करू नये. इशू, मी 8 दिवस त्याला उपाशी ठेवते की नाही? तू बघ आता. या घरी येत आहे ना, या. इशू लहान आहे ना तो, त्याला काही कळतंय का? अगं तो लहान
लहान आहे आई, तुम्ही मोठे आहात ना. तू त्याला कसं खायला दिलंस एवढं प्रवासात? मी ऐकत नाही अगं तो. असं काय करतेस तू? आणि हे बघ इशू, इथे ओमचे काका आलेले आहेत. हा, मी नंतर करते तुला फोन. हा नाही नाही, तू ओमच्या काकांना भेटलीस का? माझ्या समोरच उभे आहेत इथे. हा हा, करते मग मी तुला नंतर फोन. काय कोकणातले काका आलेत, ईशाताईला पण सांगा कोकणातले काका आलेत ना. आई, मला ओम खूप आवडतो. मला तू पण खूप आवडतेस. तुला मी खूप आवडते आणि ओमला पण सगळे खूप आवडतो. आणि माझं ओमवर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि माझं आपल्या देशावर खूप प्रेम आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत मम्मा. हॅलो इशू, सॉरी हा. काय चाललंय तुझं? काय चाललंय? हा आई, मी तिथे येते. हा, मी तिथे येते. फक्त तोपर्यंत हे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सगळं लक्षात ठेवून डोळे, कान आणि तोंड असं बंद ठेव. हा अगं वेडी आहेस का इशू? सॉरी. नाही काय आहे तुला सांगते, ड्रायव्हरला मी आता फोन करते लगेच. गाडी झाली असेल, 1 तास होऊन गेलाय, तर तो इथे येईल ना आणि मग आम्ही लगेच निघतोय. तू कशाला दगदग करतेस यायची? हा चल ठेव, नंतर बोलते मग मी. हा हा हा. मेंटल नाही तर हिमाचल प्रदेश. हिमाचल करेक्ट आहे. मेंटल हॉस्पिटल.